जी सावंत साहेब. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती माझे मित्र आणि शिवसेनेचे जिल्हा संघटक आदरणीय गौरवभाऊ नायकवडी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिराळ्याचे नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, शिवसेनेचे संपर्क प्रमुख रावसाहेबजी गेवारे, आमचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी पाटील, आनंदरावजी पवार, संजय बाबू विभूते, बजरंगजी पाटील, भीमरावजी माने, गौतमजी पाटील, संदेशजी कांबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि गौरवजींना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले हजारोंच्या संख्येनं त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक बंधू आणि भगिनींनो, गौरवजींचं भाषण ऐकल्यानंतर मला देखील आत्मविश्वास निर्माण झाला की भविष्याच्या राजकीय कालावधीमध्ये गौरवचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक तरुण सहकारी म्हणून गौरव आमच्यासोबत काम करतोय आणि काम करत असताना स्वतःला काहीतरी मिळालं पाहिजे ही भूमिका माझी आणि त्याची ओळख झाल्यापासून त्यानं कधीही घेतलेली नाही. जे काय मिळालं पाहिजे ते मतदारसंघाला मिळालं पाहिजे, त्याच्याबरोबर काम करणारे सहकारी हे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, ही गौरवची अतिशय प्रामाणिकपणाची इच्छा असते. आणि म्हणून आज त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बाकी त्याला काही मी भेट आणली नाही, परंतु त्यांनी मागितलेली MIDC पुढच्या 1 वर्षामध्ये पूर्ण केली जाईल हा राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी त्याला शब्द देतो. शेवटी MIDC झाल्यानंतर छोटे छोटे उद्योग या ठिकाणी येतील, 4-5 हजार मुलांच्या हाताला काम लागेल आणि खऱ्या अर्थाने इतक्या वर्षामध्ये जे काय होऊ शकलं नाही ते गौरवनं केलं, हा एक इतिहास गौरवच्या नावासमोर लिहिला जाईल. यासाठी गौरवजी आता MIDCची जबाबदारी माझ्यावर तुम्ही सोडून द्या. आज जिल्हा परिषद पंचायत समिती आपण जिंकली, सुहास भैया देखील आता इथं पोचतील, परंतु सुहास भैया असतील, गौरवजी असतील, व्यासपीठावरची सगळीच आमचे सहकारी मंडळी असतील, ही अतिशय संघर्षातनं मोठी झालेली लोक आहेत. जसं मी कायम सांगतो की आम्ही कोकणातनं जे लोकप्रतिनिधी मोठे होतो, आमच्या 5वीला संघर्ष पुजलेला आहे आणि म्हणून संघर्ष करत ज्यावेळी आपण मोठे होतो त्याच्यातच गौरव मजा असते. सगळं आयतं मिळालं की त्याच्यामध्ये मजा काही नसते. संघर्ष केल्यानंतर कार्यकर्त्याची किंमत कळते, संघर्ष केल्यानंतर कार्यकर्त्याचं पाठबळ आपल्या मागे किती होतं, म्हणून आपण मोठे झालो याची जाण आपल्यामध्ये राहते. आणि म्हणूनच 4 दिवसापूर्वी गौरवनं मला सांगितलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. मी त्याला त्याच वेळी शब्द दिला होता की अनंत अडचणी जरी आल्या तर तुझा एक सहकारी म्हणून तुझ्या वाढदिवसाला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सत्काराला मी उपस्थित राहीन, हा मी शब्द दिला होता. आणि गौरवजी, आपण एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत, आपण दिलेला शब्द पूर्ण करतो, म्हणजेच MIDC पूर्ण झाली असं तुम्ही समजायला काय आता हरकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आहे, लोकांच्या जीवनमानामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. लोकांच्या मनामध्ये आपण रुजत असताना आपण त्यांच्या खिशातले पैसे काढण्यापेक्षा आपण मेहनतीतनं प्रकल्प उभे करू आणि त्यांच्या खिशामध्ये त्यांच्या मेहनतीचे पैसे देऊ, अशा पद्धतीचा संकल्प जो तुमचा आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेच तुमच्यासोबत आहोत. माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा गौरवला फोन आला, त्याच्यानंतर शिंदेसाहेबांनी मला फोन केला, मला म्हटले तू वाळवायला निघालस का? मी म्हटलं 100% जाणार आहे. पण त्यांनी देखील मला ताकद दिली, दिलेला जर कार्यक्रम तू रद्द केलास तर मुख्य नेता म्हणून माझ्याशी गाठ आहे असं देखील एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं. गौरव, एक लक्षात ठेव, शिवसेनेमध्ये आपण काम करतो. गौरवजींनी सांगितलं की शिवसेना ही पहिल्यांदाच या भागामध्ये आली, नायकवडी कुटुंबानं कुठच्या तरी पक्षामध्ये जाण्याचा पहिल्यांदाच निर्णय घेतला. पण मी अभिमानानं सांगतो की ज्या पद्धतीनं गौरव या परिसरामध्ये काम करतोय, भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकनाथ शिंदे साहेब गौरववर कधीही अन्याय करणार नाहीत हा शब्द द्यायला या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मी उपस्थित आहे. आणि राजकारणामध्ये गौरवजी काही गोष्टी या सोडून द्यायच्या असतात. राजकारणामध्ये जर संघर्ष नसेल तर त्या राजकारणाला मजाच नसते. राजकारणामध्ये जर संपूर्ण मैदान मोकळं असेल आणि आपल्यासमोर विरोधकच नसेल तर विरोधकाच्या वरचढ आपण आहोत हे दाखवण्याची संधी आपल्याला कधी मिळत नाही. आणि म्हणून पुढच्या 3.5 वर्षानं ही संधी तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब प्राप्त करून देतील. पण त्या संधीचं सोनं करणं
ही गौरवजी तुमच्या हातामध्ये आहे. आणि मगाशी कुणीतरी म्हटलं की गौरवजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे. आता 7 आहे की 8 आहे याच्यापेक्षा अख्खा मतदारसंघ त्यांच्याबरोबर राहिला पाहिजे. यासाठी भविष्याच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी एक दिलानं काम करण्याची गरज आहे. खरं तर माझा मतदारसंघ रत्नागिरी आहे. मला रत्नागिरीला उद्या कार्यक्रमाला पोचायचं आहे. पण माझ्या जाण्यानं माझ्या एका सहकार्याला जर राजकीय ताकद मिळणार असेल तर त्या कार्यक्रमाला मी गेलंच पाहिजे, या उद्देशानं मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. त्याच्यामुळे MIDCची गौरवजी जबाबदारी माझ्यावर सोडा. MIDC झाल्यानंतर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची देखील माझ्यावर जबाबदारी सोडा. या सगळ्या गोष्टी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये आपल्याला करायच्या आहेत. इथं येत असताना मला त्यांनी सांगितलं की इथं आता काही ST स्टँड तुम्ही करणार आहे, इथं ST स्टँड करणार आहे म्हणजे STचा थांबा तुम्ही करणार आहे. पण तुम्ही थांबायचं नाही एवढं लक्षात ठेवा. ती STचा थांबा आहे, ST इथे येऊन थांबेल, त्याच्यामध्ये लोक बसतील. पण तुमची ST एवढी आता सुसाट सुटली पाहिजे की डायरेक्ट विधानभवनामध्येच पोचली पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणानं आपण कामाला लागावं, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो. शेवटी प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये असे कटुप्रसंग येत असतात. मी देखील माझ्या राजकारणाची सुरुवात 1998 सालामध्ये केली. 98 सालामध्ये मला माहीत देखील नव्हतं मी कुठच्या तरी मतदारसंघाचा आमदार होणार आहे, मी राज्याचा उद्योगमंत्री होणार आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व मला आशीर्वाद द्यायला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, हे 1998 सालामध्ये मला माहीत देखील नव्हतं. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात आलेले प्रसंग हे आपण आनंदानं त्याला सामोरं जायचं असतं. अनेक कटुप्रसंग तुमच्यावर देखील आले, अनेक कटुप्रसंग माझ्यावर देखील आले, अनेक कटुप्रसंग व्यासपीठावरच्या शिवसेनेच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले आहेत. पण शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता आणि शिवसेना म्हणजे ते पुष्पा सांगतो तसलं काम नाही. आमच्या जन्मापासूनच आम्ही झुकेगा नाही आहे. आम्ही पिक्चर बघून झुकेगा नाही करत की नाही. आणि सगळे बघा मोजके सोडले तर सगळे दाढीवालेच आहेत. आता गौरव तू पण दाढी वाढव. सध्या देशात आणि राज्यात दाढीलाच महत्त्व आहे, बरोबर ना. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण विकासात्मक लोकांपर्यंत किती जातो ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आणि म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना देखील मला एक त्यांचा सहकारी म्हणून विनंती करायची आहे. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उदाहरणं अशी बघतो की ग्रामपंचायतीचा साधा सदस्य झाला की तो 6 फुटावरनंच चालतो, तो जमिनीवरनं चालतच नाही. जेवढी तुम्ही नम्रता ठेवाल, जेवढा तुम्ही लोकांबरोबरचा संपर्क ठेवाल, जेवढं तुम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये राहाल, तोपर्यंत तुमच्या राजकीय जीवनाला कधी मरण नाही, हे माझ्या अनुभवानं मी 100% सांगतो. मी 5 माझ्या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. पहिली गौरव मी निवडणूक 5,000 मतानं जिंकलो आणि आता सगळ्या निवडणुका मी सुमारे 75,000 मतापेक्षा जास्त मतानं जिंकतो. हा आशीर्वाद जर मतदारांचा मिळवायचा असेल तर आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे आणि ती घराण्याच्या परंपरेनं गौरवजी तुमच्याकडे आलेली आहे आणि म्हणून तीच परंपरा आपण सगळ्यांनी मिळून पुढे नेली पाहिजे. आज तुमचं घराणं स्वातंत्र्यासाठी लढणारं घराणं आहे. तो काळ स्वातंत्र्याचा होता. पण आता विकासाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो विकास होऊ शकला नाही, MIDC 30-35 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये होऊ शकली नाही, ह्या विकासाचा संघर्ष आपल्याला करायचा आहे आणि विकासाचं स्वातंत्र्य या मतदारसंघातल्या सगळ्या मंडळींना आपल्याला मिळवून द्यायचं आहे. यासाठी तुम्ही जो चांगला निर्णय घ्याल त्या चांगल्या निर्णयाबरोबर शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांचे सहकारी म्हणून आम्ही सगळे मंत्री, अख्खी शिवसेना गौरव नायकवडींबरोबर आहे, हा देखील विनम्रपणानं मी आपल्याला शब्द देतो. अनेक सांगलीचे मतदारसंघ तुम्ही बघता. सुहास भैयांचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. आज सुहास भैयांसारखा एक तरुण सहकारी आमचा विधानसभेमध्ये काम करतोय अनिल बाबरसाहेबांच्या नंतर, पण त्याच्या राजकीय जीवनामध्ये देखील संघर्ष आला. पण ज्या पद्धतीनं सुहास भैयांना तो संघर्ष पेलला त्याचेच मला असं वाटतं आदर्श घेऊन पुन्हा एकदा गौरव तुम्ही देखील संघर्षाला सामोरं जात आहे. आणि म्हणून संघर्ष हा असलाच पाहिजे, संघर्षाशिवाय राजकारण असू शकत नाही, ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपण भविष्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. मगाशी मला अन्य काही निवेदनं आलेली आहेत, त्या निवेदनाचा देखील चांगल्या पद्धतीनं आपण विचार करू. पण निवेदनं दिलेली असताना ती निवेदनं ज्या माणसाकडनं मंजूर होतात त्या माणसाला पाठिंबा देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. गौरवजी, एकदा तुम्हाला गंमत सांगतो. मी 2004ला पहिल्यांदा विधानसभेचा आमदार झालो आणि माझ्या आमदार निधीतनं 10 लाखाचं की 15 लाखाचं रस्त्याचं काम मी एका वाडीमध्ये दिलं. आणि ज्यावेळी उद्घाटनाला गेलो तेव्हा माझ्या बाजूला अजून एक दुसरा फोटो होता.
मी विचारला हा फोटो कशासाठी आहे? मला त्यांनी सांगितलं काम ह्यानं केलं. अरे म्हटलं ह्याचा काय संबंध काय? आमदार निधी माझा, 15 लाख रुपये मी दिले, प्रशासकीय मंजुरी मी दिले. नंतर माझ्या लक्षात आलं माझ्या बाजूला ज्या साहेबांचा फोटो होता तो कॉन्ट्रॅक्टर होता. ते रोज सकाळी यायचा, साईटवर उभा राहायचा आणि संध्याकाळी जाताना सांगायचं हे काम मी करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका अशी बदलली की मला ते व्यासपीठावर सांगायला लागले की साहेब तुम्ही जसे आमदार झाले तसे ह्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही पंचायत समितीचा सदस्य करा. म्हणजे जर आपण व्यवस्थितरित्या काम लोकांपर्यंत पोचू शकलो नाही तर त्याचं श्रेय हे बाजूचे लोक घेत असतात आणि म्हणून केलेल्या कामाचं श्रेय आपण घेतलं पाहिजे आणि ती सगळी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांची आहे, शिवसैनिकांची आहे. त्याच्यासाठी काम नुसतं मागून उपयोगाचं नाही, काम झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग होणं गरजेचं आहे आणि ते मार्केटिंग शिवसेनेनं काम केलं आहे अशा पद्धतीनं झालं तर गौरव नायकवडेंचा भविष्यातला राजकीय प्रवास हा अतिशय सुलभ आणि सोपा होईल. मगाशी मी ऐकलं की सगळ्या युवकांनी मिळून गौरवजींचा वाढदिवस साजरा केला. मी इतका वेळ त्यांच्यासोबत आहे पण त्यांचं वय किती आहे विचारण्याचं धाडस पण मी केलं नाही, कारण वहिनी रागावतील म्हणून. पण ठीक आहे, किती वय झालं याच्यापेक्षा त्या वयामध्ये त्यानं कर्तृत्व किती गाजवलं आहे, तो कर्तृत्ववान किती झाला आहे, तो त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून कशा पद्धतीनं काम करतोय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, तुमच्या देखील दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि तोच वारसा त्यानं राजकीय पुढं नेला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि ही भावना मनामध्ये असताना मला त्याच्या सर्व सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे. आपण सगळे आगे बढो आगे बढो आगे बढो सांगतो, कधीतरी असा प्रसंग येतो मागं बघितल्यानंतर कोणच नसतं, असे अनेक कटू प्रसंग येतात. पण तुम्ही खरोखरच त्याचे सर्व सहकारी दिलदार आहात. आमदाराच्या सभेला 1000 लोक जमतात, मंत्र्याच्या सभेला देखील 1000 लोक जमतात, मंत्र्याचा वाढदिवस देखील 1000 लोकांच्या उपस्थितीमध्ये होतो. पण आज गौरव नायकवडे आमदार नसताना देखील तुम्ही हजारोंच्या संख्येनं जमला आहे, याचा अर्थ तुमचं पूर्ण पाठबळ हे गौरवबरोबर आहे, गौरवच्या कुटुंबाबरोबर आहे. आणि हेच पाठबळ टिकवण्याची जबाबदारी देखील गौरवजी नायकवडेंची स्वतःची आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांच्या वागण्यावरनं हा जो त्यांनी संच बांधलेला आहे, हा जो संघ बांधलेला आहे ते स्वतःच्या कर्तृत्वावर टिकवतील याची देखील पूर्ण खात्री माझ्यासारख्या त्यांच्या सहकार्याला आहे. आणि म्हणून जास्त वेळ घेत नाही, त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यात त्यांनी योजलेल्या सगळ्या मनोकामना पूर्ण ईश्वराने करो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी जी विकासाची कामं योजलेली आहेत ती देखील त्यांचे सहकारी म्हणून आम्ही 100% पूर्ण करू हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.